तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची एक अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी. खूपच महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ती अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याच्या अगोदर जर चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडक्या बहीण योजनेसंदर्भात किंवा सरकारच्या कोणत्याही योजनेसंदर्भात कोणतीही अपडेट आली की सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाईल. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर देखील क्लिक करायचं आहे, जेणेकरून पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत व्हिडिओची येऊन जाईल. बरोबर. तर आजची काय अपडेट आहे ती पाहणार आहोत आपण डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये. तर हे करा, नाही तर ₹2100 जमा होणार नाहीत. खूपच महत्त्वाची अपडेट आहे महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी. तर लाडक्या बहिणींना अजून एकदा सांगतो, जर नवीन असाल लगेच सबस्क्राईब करून घ्या. खूप महत्त्वाच्या अपडेट आपण ह्या आपल्या चॅनलवरती देत असतो आणि कुठली फालतू अपडेट आपण देत नसतो. जी काय असते ती खरी अपडेट आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. तर आपण अपडेट काय आहे ती पाहूयात. महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला ₹1,500 जमा करण्यात येतात. बरोबर. महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाडक्या बहिणींना 1,500 नव्हे तर ₹2,100 देऊ, अशी घोषणा महायुती सरकारकडून करण्यात आली होती. बरोबर. त्यामुळे सरकार आता आल्यानंतर डिसेंबरचा हप्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे काय आहे की तुमची जी लाडक्या बहीण योजनेच्या आधी ₹1,500 देण्यात येत होते, तर आता सरकारने घोषणा केलेली आहे की तुम्हाला ₹2,100 मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट खाली दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आहे. ती म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती. बरोबर. 15 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला अप्लाय करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानंतर 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहिता लागू झाली 16 ऑक्टोबरला. बरोबर. त्यानंतर काय झालं, हे करा नाहीतर ₹2,100 मिळणार नाहीत. तर ही काय बातमी आहे ते पाहूयात आपण. या योजनेतील ज्या महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती ती तेव्हा आचारसंहितेमुळे तुर्तास थांबविण्यात आली. मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर राहिलेल्या छाननी प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे काय की आचारसंहितेमुळे जे तुम्ही अर्ज केले होते, जे 15 ऑक्टोबरपर्यंत ज्या महिलांना अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती, त्यांनी अर्ज केले 15 ऑक्टोबरपर्यंत. पण त्यांची जी छाननी आहे ती आचारसंहितेमुळे त्या अर्जाची छाननी प्रक्रिया थांबवण्यात आली होती. बरोबर. आता आचारसंहिता संपल्यानंतर राहिलेल्या छाननी प्रक्रिया काय होणार आहे, लवकरच सुरू करण्यात येणार आहे. जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील आणि अर्ज पुन्हा भरला नाही तर त्यामुळे खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता कमी आहे. जर अर्जामध्ये छाननी झाल्यानंतर काही त्रुटी जर आल्या असतील तर खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता फारच कमी आहे. यामुळे त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असं सांगण्यात येत आहे. म्हणजेच काय की ₹2,100 जर तुमच्या खात्यामध्ये जर जमा करायचे असतील तर तुमचा जे अर्ज आहे त्या अर्जामध्ये जर काही त्रुटी निघाल्या तर त्या त्रुटीमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, अर्जदाराला पुन्हा अर्ज भरावा लागणार आहे. बरोबर. तर कसा भरायचा, काय करायचं आपण आपल्या चॅनलवरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणारच आहोत आणि तुम्हाला ती माहिती देणारच आहोत. परंतु ही माहिती तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही ती त्रुटी निघालेला अर्ज जर पुन्हा भरला नाही तर तुम्हाला ₹2,100 मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला ती छाननी झाल्यानंतर अर्जदाराला आपल्या अर्जामध्ये त्रुटी आहेत का नाही हे चेक करून आपला अर्ज काय करायचा आहे, पुन्हा भरायचा आहे. तर ही खूप महत्त्वाची अपडेट होती आणि ही अशाच अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. लाडक्या बहिणींसाठी कोणतीही अपडेट येऊ द्या, सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. लवकरच आपल्याला 1,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे. ते तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाशिवाय शक्य नाही आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत सदैव राहू द्या. आम्ही तुमच्या सेवेत सदैव आहोत. खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल. जय महाराष्ट्र.